आज आहे संकष्टी आणि आज माझा व्रत असतो, सगळ्यांचाच व्रत असतो, गणपती बाप्पाचा संकष्टीचा व्रत. तर आज मी व्रतासाठी फराळ म्हणून मी आज वरईच्या तांदळापासून म्हणजेच भगरपासून मस्त छान क्रिस्पी कुरकुरीत असे भजे बनवलेले आहेत. हे भजे कदाचित तुम्ही कधी बघितले असतील, बनवले असतील, पण नक्की एकदा ट्राय करून बघा. उपवासामध्ये किंवा कधीही तुम्ही याला बनवून खाऊ शकता. इतके टेस्टी लागतात, क्रिस्पी असतात आणि चव मात्र इतकी मस्त वाटते ना की तुम्ही नेहमी उपवासाला बनवून खाता आणि इतकी छान आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं, इकडे मी एक मोठा बटाटा किसून घेतला आहे, हे बघू शकता. कच्चाच बटाटा वापरायचा आहे, शिजलेला नाही पाहिजे. तर मी हे स्वच्छ पाणी हे काढून घेते आणि धुवून घेते. एका बाउलमध्ये हा जो बटाट्याचा किस आहे ना, हा स्वच्छ धुवून घेतलाय आणि काढून घेतलाय एका बाउलमध्ये. आता आपण याच्यामध्ये काय टाकायचं, खूप कमी साहित्यामध्ये होतं. हे वरईचं तांदूळ आपलं घेऊन येतं बघा रेडीमेड, ते थोडंसं मिक्सरला बारीक करायचं, अगदी पावडर नाही बनवायचं, थोडंसं जाडसरपणा ठेवायचं. ज्यावेळेस आपण आणतो त्यावेळेस त्याला असे दाणे दाणे असतात ना, ते बारीक करून घ्यायचे आणि 2-4 हिरव्या मिरच्या बारीक कट करून टाकायच्या. आवडीनुसार इकडे तिखट कमी तुम्ही करू शकता. त्यानंतर मी इथं 1-1.5 चमचा जिरे टाकते. जिरे जर उपासाला खात असताल तर टाका किंवा नाही टाकलं तरी हरकत नाही, पण खातात काही लोक, मी तर खाते त्यामुळे टाकलेत. थोडीशी कोथिंबीर, आता कोथिंबीर पण तुम्हाला जर उपासाला चालत असेल तर टाका. आणि हे शेंगदाण्याचा कूट म्हणजे दाण्याचा कूट, शेंगदाणे भाजून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आणि 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूट इथे टाकून घ्यायचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि याला मिक्स करून घ्यायचं. आता बटाटा किसलेला असल्यामुळं त्याच्यामध्ये ओलापणा असतो, त्यामुळे इथे पाण्याची आवश्यकता लागतच नाही अजिबात. तुम्ही बघू शकता मी जराही पाणी वापरलेलं नाही. ह्याला असं मिक्स करून घ्यायचं हलक्या हाताने. खूप सहजपणे हे आपला उपासाचा फराळ हा तयार होतो. भरपूर प्रकारचे तुम्ही भजे पकोडे खाल्ले असतील, पण हे भगरीचे भजे म्हणजेच वरईचे भजे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. उपासामध्ये तर नक्कीच करा. हे बघा, हे असे गोळा तयार होतो, म्हणजे भज्याचं पीठ बघा किती छान तयार झालं आहे, एकही थेंब पाणी न टाकता. खूप टेस्टी भजे लागतात, हे खायला खूप भारी वाटतात. खिचडी वगैरे खाऊन कधी कधी येतो कंटाळा, त्यामुळे जरा वेगवेगळं काहीतरी ट्राय करायचं. तर त्याला थोडा वेळ ठेवायचं, कढईमध्ये तेल तापत ठेवायचं आणि मंद आचेवर तेल गरम होऊन द्यायचं. अजिबात हाय फ्लेम नको आहे आपल्याला. आणि असं भाज्यासारखं पीठ आपण जसं नॉर्मल भाजी करतो ना, अगदी तशीच प्रोसेस आहे. हे गरम तेलामध्ये मंद आचेवर एक एक करून असं लहान मोठे जसे पण तुम्हाला आवडतील तसे याला टाकायचे. जास्त नाही टाकायची, थोडीशी मोकळी जागा ठेवायची कढईमध्ये, नाही तर काय होतं एकमेकाला चिटकले जातात आणि आपल्याला मग फ्राय करायला पण जरा अवघड जातं. त्यामुळे थोडी थोडी मोकळी जागा बघा मी ठेवलेली आहे. जितके बसन तितके टाकायचे. खूप सहजपणे हे भजे तयार होतात. आपण भाकरीचा भात बनवतो उपासाला, खूप छान छान पदार्थ बनवले जातात त्याच्याने, पराठासुद्धा बनला जातो. पण भजे नक्की ट्राय करा. हे बघा, याला लगेचच कडकपणा तयार होतो. जर भगरलं ना, थोडंसं भिजवून जर वाटलं ना, तर मग खूपच छान होतात तयार. आता हे बघा मस्तपैकी हे फ्राय होत आहेत. हलक्या हाताने आणि मंद आचेवर याला कडक होऊन द्यायचं, म्हणजे याच्यामध्ये क्रिस्पीपणा तयार होईपर्यंत फ्राय करायचं. अजिबात फास्ट गॅस नाही ठेवायचा, नाही तर करपले जाऊ शकतात. म्हणून जितकं होईल तितकं मंद आचेवरच याला फ्राय करून घ्या, म्हणजे आतपर्यंत बटाटा वगैरे आपण जे पण वापरले ते सगळं छानपैकी शिजून निघेल, भाजून निघेल, मस्त परतून निघेल. आणि याला चमच्याच्या सहाय्याने हलक्या हाताने आलटी पलटी करत राहायचं मंद आचेवर आणि छान असा लाल रंग येईपर्यंत याला फ्राय करायचा. थोडा वेळ द्यायचा आणि मग परत एकदा याला आलटी पलटी करून घ्यायचं. हे बघा सुंदर रंग आला आहे, रंग चेंज झाला आहे, बघू शकता तुम्ही. हे इतका रंग चेंज होईपर्यंत याला फ्राय करायचं. जास्त करपायचं नाही किंवा जास्त वेळ फ्राय करायचं नाही, म्हणजे खूपच कडक होऊन जातील, तुटणार नाहीत मग. त्यामुळं थोडासा कडकपणा तयार झाला की हे लगेच काढून घ्यायचं. बाहेर काढल्याच्या नंतर सुद्धा याच्यामध्ये कडकपणा तयार होतो. हे बघू शकता, हे असं बनवायचं, सेम प्रोसेसने करायचं. हा कडक झाला आहे मस्त, तर मी हे काढून घेते. किती छान आपला हा भगरीचा भजा तयार झालेला आहे. सेम प्रोसेसने तुम्ही साबुदाण्याचे पण भजे बनवू शकता. हे बघा
मस्त झाले ते सगळे काढून घेते एक एक. टेस्टी भजी लागतात हे, ट्राय नक्की करा फराळामध्ये. आता दुसरा बॅच पण मी टाकून घेते. खूप कमी वेळामध्ये हे आपला फराळ तयार होतो. अगदी भूक लागली ना झटकेपट तुम्ही बनवू शकता. फक्त एक बटाटा किसायचा आणि भगरीचं तर रेडीमेड पावडर वगैरे भेटतंच, पीठ वगैरे भेटतं, किंवा मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही लगेचच बारीक करू शकता. आता हे पण टाकून घेतलेत, ह्याला पण फ्राय करून घेते. बघू शकता मस्त फ्राय झालेत. आता हे सुद्धा काढून घेते. थंड करून घ्यायचे आणि मग काढून घेते एका प्लेटमध्ये. बघू शकता हे काढलेले आहेत. आणि इतके छान हे वरईच्या तांदळापासून आपण भजी केलेले आहे. सोबत मस्त बटाट्याचा किस टाकलेला आहे, मिरचीचा तिखटपणा दिला आहे, जिऱ्याचा फ्लेवर दिला आहे, कोथिंबीर टाकलेली आहे आणि चवीनुसार छानपैकी मीठ टाकून मस्तपैकी असे हे कुरकुरीत गरमागरम असे हे वरईच्या तांदळाचे आपण भजी केलेले आहेत. खायला खूप भारी लागतात. उपासाच्या दिवशी आपल्याला असं काहीतरी चटपटीत तिखट खाऊ वाटतं. ते हे बघू शकता, याचा टेक्स्चर बघू शकता किती मस्त झाला आहे. आणि अंदाजा लावू शकता हे किती कडक असतील, म्हणजे क्रिस्पी. तर मी तुम्हाला तोडून दाखवते. हे बघा, हे असं गरमागरम चहासोबत जरी तुम्ही उपासाच्या दिवशी खाल्ले ना तर तुम्हाला पूर्ण दिवस उपवासाला भूक लागणार नाही. इतके मस्त आहेत. हे बघा, मस्त आतून बटाटा नरम सॉफ्ट शिजला गेलेला आहे आणि तिखटपणा आहे, जिऱ्याचा फ्लेवर आहे, खूप मस्त लागतात. तर नक्की ट्राय करा उपासामध्ये फराळासाठी. तर आता माझा पण उपास आहे म्हणून मी आज फराळ केलेला आहे. गरमागरम चहासोबत किंवा असंही प्लेट घेऊन बसून खाऊ शकता तुम्ही. भूक लागली की घ्यायचं आणि खायचं. मस्त आहे. सोबत मिरच्यासुद्धा तिखट फ्राय करू शकता तळलेल्या. ते छान झालेले आहेत भजे. हे वरईचे भजे जर तुम्ही कधी ट्राय नसेल केलं तर एकदा नक्की ट्राय करा फराळामध्ये, उपासामध्ये फराळासाठी. तर चला, भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. गडबडीमध्ये बोलायचं जरा चुकलं जातं तर थोडं समजून घ्यावं. मस्त झालेलं आहे. एकदम क्रिस्पी लागतो ना आतून. इतका छान फ्लेवर येतो आहे, जिऱ्याचा तिखटपणा आहे, मिरचीचा. मस्त वाटतं ते. आवडलं असेल तर ट्राय करा. चॅनलला सबस्क्राईब करा. स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या.